नमस्कार. स्वछंद प्रस्तुत कलायडोस्कोप माझे जीवन गाणे ह्याच्या नवीन भागात तुमचे सगळ्यांचे स्वागत. पर्यावरण प्रेमी अनेक असतात, पण त्या प्रेमाला कृतीची जोड देत एक आगळी-वेगळी कला म्हणून किती जण भरीव कामगिरी करत आहेत? भेटूयात स्वछंदाच्या आजच्या भागात अशाच एका पांतस्थाला नोकरी सांभाळून छंद जोपासणारे श्री आनंद भावे. कागदाचे फर्निचर हा त्यांचा सध्या गाजणारा छंद तर आहेच, पण त्याचसोबत ओरिगामी, नैसर्गिक रंग, चित्रकला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी असे कितीतरी छंद मनापासून त्यांच्या पत्नी सौ अंजली यांच्यासोबत आनंदाने ते जपत आहेत आणि म्हणत आहेत, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. यांच्या छंदाच्या अद्भुत जगाची सैर करूयात आजच्या भागात. धन्यवाद. नमस्कार. कागदापासून फर्निचर बनवणारे हे आनंद भावे आज आपल्याला त्यांच्या विविध छंदांबद्दल सांगणार आहे, त्यांच्या अनेक उपक्रमांबद्दल सांगणार आहे. तर काका, आपण इथे हे सगळं छान मांडून बसलोय आणि समोर एक कागद दिसतोय, तर आपण ह्या कागदापासूनच आजच्या मुलाखतीची सुरुवात करूया. कागद की कहाणी असं करून आपण सुरुवात करायला हरकत नाही. तर हा कागद आहे तो आपल्याला वेळोवेळी आपल्याला पुस्तकात टाकतो, प्रश्नपत्रिका म्हणून समोर येतो, किंवा एक आनंददायक वार्तापत्र म्हणून पण येतो. आणि त्याचे इतके बहुविध उपयोग असतात हे मला अगदी मोठं झाल्यावर कळतं. म्हणजे लहान असताना बघा करतो किंवा काही मला येतंय अशातली गत नव्हती. पण एखाद्या छंदाचा परिस्पर्श होणं हे फार एखाद्या माणसाला जरुरी असतं. तसं माझ्या जीवनामध्ये खगोलशास्त्राने प्रवेश केला. तारे बघता बघता वेगवेगळ्या दुर्बिणी करणं, ताऱ्यांची माहिती घेणं, त्यांच्या कथांविषयी मागोवा घेणं, नंतर भारतीय खगोलशास्त्राविषयी माहिती करून घेणं, सूर्य आणि इतर जे आहेत नक्षत्र, चंद्र याचा अभ्यास करता करता हळूहळू कागदाशी परिचय झाला. आणि कागदाशी असा विलक्षण परिचय होता की एका प्रदर्शनात एका छोट्याशा मुलीने मला एक टोपी करून घातली आणि ती विलक्षण होती की मी अचंबित झालो. आणि कागदाने एवढं कम्युनिकेशन साधू शकतो हे मला कळायला लागलं. आणि मग दिसला कागद घाल घडी, दिसला कागद घाल घडी या प्रकारातनच बाहेर येईना. म्हणजे लोक मला टाळायला लागले की बाबा हा माणूस आपल्याशी बोलतोय तर आपण हातात जो कागदाचं धडी चालू आहे याची कंटिन्युअस. आणि मला तर सगळं त्यांचं कळायचं, पण लोकांना माझं कागदाच्या धड्या घालणं काही सहन फारसं व्हायचं नाही. हळूहळू हे एवढं वाढत गेलं की म्हटलं याच्यात लोकांचाही सहभाग असला पाहिजे. हे एवढा आनंददायक मला आहे आणि इतरांना नाही असं होणं शक्य नाही. तर याच्यातले काही गमती जमती तुम्हाला सांगायला मजा वाटते की मी बऱ्याच वेळा प्रवास करतो आणि प्रवासात माझ्याबरोबर असतात कागद. आणि वर्तमानपत्राचे कागद तर फारच महत्वाचे आणि त्याच्यापासून अनेक विविध वस्तू बनतातच. पण ज्यांना मजा येईल अशी मुलं प्रवासात नेहमी भेटतात आणि त्यांना एखादी टोपी करून दिली की त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. रादर म्हणजे असं लक्षात आलं की आपण ही साधीशी टोपी त्याला करून दिली तरी आपण तो मुलगाही विसरतो, तो प्रवासही विसरतो, तो डबाही विसरतो आणि सर्व विसरतो. पण त्या मुलाच्या हृदयात त्याच्या अखेरपर्यंत असं कोरलं जाईल की माझ्या प्रवासात एका माणसाने मला ही विलक्षण एक टोपी दिलेली. आणि हे मला एवढं भावलं की आपण लोकांना आनंद का नाही वाटावा. माझं नावच आनंद आहे, अर्थात त्याचा काही फारसा संबंध नाही, पण आनंद वाटणे ही सहज घटना आहे आणि ती सहजतेने करू शकतो आपण. तर आपण बघूया जरा काय काय आपल्याला कागदाच्या या मजा करता येतात. तर टोप्या ह्या माणसाला आवडतात. भारतात तर टोपी घालूनच पवित्र कार्य करावे अशी संकल्पना आहे. तर मी काही टोप्या तुम्हाला घालणार आहे. आता टोप्या घालणं म्हणजे एवढं खरं चांगलं नाही. राजकारणी लोकांना टोप्या घालतात असं वगैरे लोक म्हणत असतात सगळे.
पण मी घातलेल्या टोप्या पण लोक अगदी आनंदाने घालतात हे मात्र मला चांगलं टोप्या. वा. तर हा झाला पहिला फूल आणि ही एक सुंदर अशी आता आपण कुठली टोपी करतोय? हो आता आपण एक अशी टोपी करतोय ही आहे पावसाळ्याची टोपी. आता पाऊस पडतोय मस्तपैकी, कधीतरी आभाळ जोरात ढग भरून येतात आणि तुफान जोरात पाऊस पडायला लागतो आणि तारांबळ उडते आणि ही झाली बरोबर पावसाची टोपी आहे. बरं. आता आपण साधा वर्तमानपत्राचा कागद घेतलाय आणि घेतला, आपण काही घड्या घातल्या आणि झाली ही टोपी. ही खरोखर उपयोगी आहे हो. पण शेतकरी लोक पूर्वी इरलं घेऊन शेतात काम करायचे तशा पद्धतीची. ही इरलं म्हणा किंवा या टाईपची तर आहेत, हा. पण ही फारच सुंदर म्हणजे अगदी खूप ऊन असेल आणि कडाक्याचं ऊन असेल आणि तुम्हाला नेमकं नुसतं शॅडो साठी काही हवंय तर ही अतिशय उपयोगी अशी टोपी आहे. ते जाऊ दे, तुम्ही प्रवासात भेळ खाता, खरी मोठी भेळ आणलेली आहे. हे खूप सुंदर भेळ खायला उपयोगी होतं. ही मी आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना जरूर शिकवतो. आता काय आहे याच्यात, तर ह्याच्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे बरं. या छतावरनं आलेलं पाणी इथून तुम्ही काढून हे साठवायचंय. म्हणून मी टोप्या शिकवतो आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आणि त्या लोक आनंदाने घालूनही घेतात आणि त्याच्यापासून काहीतरी अर्थ वगैरे घेतात की केवळ छप्पर नसावं. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे ऐकलं असेल तर ठीकच आहे, पण प्रत्यक्षात आणलं तर पृथ्वीचं थोडंफार कल्याण होईल ना. तर तुमच्या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना सांगतो, तुमचे टोप्या आणि बूट चांगले असतील ना घरांचे, तुमची घरं टिकतील चांगली, असं मी नेहमी सांगतो. त्यामुळे टोप्या महत्वाच्या. आता आपण पुढे बघूया ही दुसरी सुंदर टोपी. हा झाला एक चौकोन. त्याच टोपीपासून आपण अजून एक वेगळी टोपी बघूया काय करतात. ही अजून एक टोपी आहे. ही झाली थोडीशी उन्हाळ्याची टोपी आहे. जेव्हा ऊन चांगलं प्रखर असतं, आपल्याला डोळ्यावर सावली हवी असते, तेव्हा ही सुंदर टोपी तुम्हाला सावली पण देते. त्यानंतर अजून एक टोपी ह्याच्यात नव्हते, ती अजून पुढची बघा. ही झाली थंडीची टोपी. थंडीमध्ये पार्टी असतात आणि पार्टीत टोपी घालून नाच करायला बऱ्याच जणांना आवडू शकतं. क्रिसमस पार्ट्या आणि बऱ्याच पार्ट्या असतात आणि ही झाली पार्टी कॅप. आपण पावसाळा, उन्हाळा, थंडी सगळे ऋतू या संरक्षण करू शकतो स्वतःचं. आणि तुम्ही स्पेशली मुंबईत जाल कुठे फिरायला तर चौपाट्या आहेत, गिरगाव आहे, जुहू आहे आणि तुम्हाला असं लक्षात येईल की या समुद्रात बोटी सुद्धा आहेत आणि बोटी असलेला समुद्र आणि किनाऱ्यावरची मुलं याच्यातलं हे साम्य दर्शवणारी ही सुंदरशी टोपी, ज्यामध्ये मुलं ही बोट कॅप घालून मस्त मिळू शकतात आणि समुद्र किनाऱ्याचे खेकडे पकडायचे झाले तर ठेवण्याची सगळ्यात सुरक्षित जागा ही आहे. ते कानात जाणार नाही तुमच्या आणि राहतील इकडे. अशी सुंदर टोपी बोट कॅप आहे आणि याचे अजून मजेदार प्रकार करता येतात. उदाहरणार्थ अजून ह्याचे जर फोल्ड केले तर ही पायरेट्सची कॅप होऊ शकते सुंदर. ह्याचं अजून एक सुंदर तुम्हाला दाखवतो. तुम्हाला मोठा पपेट करायचा असेल आणि तुम्हाला मोठी चेटकीन हवी असेल, हे चेटकिनीचं नाक असलेली सुंदरशी अशी टोपी पण तुम्हाला मिळते आणि याचं तुम्ही याला मिशी लावू शकता, मोठे डोळे लावून भीतीदायक मुखवटा वगैरे करू शकता. तसं कागद तुमच्या एकदा हातात मिळाला ना की त्याचं काय काय करता येईल याच्यात काही एंड नाहीये. आणि कागद हे शेवटी झाड आहे आणि ती जपून वापरा हा संदेश मी खूप सगळ्यांना देत असतो. आणि कागदापासून फर्निचर करतो, पण त्याच्या अगोदर ह्या गमती सुद्धा कागदाच्या होतात हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न. आपण थोड्या वेळाने याच्यातला एक दुसरा पण सेट बघूया, तो तेवढाच मनोरंजक आहे आणि तो आपण दाखवणार आहोत. तुम्ही प्रश्न घ्या. आपण कागद हातात आल्यावर त्या कागदाचं अक्षरशः सोनं करू शकतो असं आपण आता. असेच अनेक छंद तुम्हाला आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही रमता आणि ज्याच्यामधनं महत्वाचं म्हणजे
तो छंद तुम्हाला इतर माणसांशी पटकन कनेक्ट करू शकतो. तर असे छंद माणसाला असणं खूप गरजेचं आहे. हो. असं आपण मगाशी ज्या गप्पा मारत होतो हो. त्याच्यामध्ये आपण बोललो. तर असे छंद माणसाला कसे उपयोगी ठरू शकतात? मला स्केचिंगचा छंद आहे आणि तुम्हाला सांगतो स्केचिंग करता करता असं लक्षात आलं की हा मी मला शोधतोय आणि आपला जो ब्रेन असतो आणि हा तुम्ही जर पेनाच्या द्वारे कागदावर आणता तर हा तुमच्या ब्रेनचा आलेख पण तुम्ही असतो. लहानपणापासून उत्तम चित्रकार होतात का? नाही मुळीच नाही. मी पुष्कळ माझ्या चित्रकार सर श्री अरुण दाभोळकरांच्या हातचा मार पण खाल्लाय आणि भावे तू काय कागदावर करून ठेवलेस असं पण मी त्यांच्याकडनं ऐकलंय. पण स्केचिंग कसं? पण याला एक तडा जाणारी खूप चांगली घटना घडली की मी चित्र काढायला कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला लागलो. कॉलेजच्या शेवटच्या कॉलेजचे आणि मला तेव्हा थोड्याशा टिंगलीला सामोरं जावं लागलं की हे काय तुझा हा प्रांत नाही आणि काय तू काढ बसलायस आणि वेळ वाया घालतोयस वगैरे. पण माझ्या लक्षात आलं अरे मला काढायला आवडतंय आणि मला आवडतंय ना बस झालं ना. अजून म्हणजे मी लोकांच्या एंटरटेनिंग साठी काढण्याची अशी फार गरज नाहीये. मला आवडतंय तिथपर्यंत ठीक आहे आणि मी काढतच सुटलो. तर ती इतकी काढायला लागलो आणि इतकं त्याच्यात रमायला लागलो की इंटर कॉलेज ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये काही मेडल्स वगैरे मिळवली. अरे वा. तर त्याने गुरुपही आला आणि असं लक्षात आलं की आपल्याला जे आवडतंय त्याच्यात झोकून देणं इतर काय म्हणतील हा जो भयंकर मोठा बॅरियर असतो तो भयंकर वाईट पण असतो आणि तो कधी कधी तुम्हाला प्रगतीच्या नव्या शिखरांना गाठण्याचं सामर्थ्य पण देतो. साधन आहे. तर ते तुम्ही इट इज अप टू यू की तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहात ते तुमचा शोध हा तुमच्या कामात न होत असतो. त्यामुळे ते जर तुम्हाला आवडायला लागलं जेही काही करा अगदी काही गाणं गुणगुणण्यापासनं ते अगदी कुठला खेळ खेळणं काही करणं ते मनापासून एकदा आवडायला लागलं की त्यात तुमच्या शोधाची बीजे असतात. तुमच्या स्वतःच्या शोधाची बीजे असतात त्या आणि त्याला तुम्ही वृक्ष करायचे तर त्याला बटू लोकांच्या टेकीला हे करून एक त्याचं छोटस रूप देणं किंवा बोन्साय करून टाकणं तुमच्या छंदाचं. तर तसं न होता तो वाढला पाहिजे विकसित व्हायला पाहिजे. आणि एक फार मोठी छंदाने गोष्ट माझ्या लक्षात आली की मी जे हे करतोय तर माझ्या आजूबाजूला बघितलं तर मला अचंबित करणारे एवढे ओरिगामीचं काम आहे शिल्लक. म्हणजे मी जसं जे करून पुढे जातो तर मला असं लक्षात आलं की माझं विस्तारलंय क्षितिज जे आहे माझं बघण्याचं. मी आधी फक्त काही गोटी आणि काही ओढ्या आणि काही टोप्या वगैरे करत होतो. काय काय करताय आणि छंद. आपण एक मिनिट मी तुम्हाला थांबवते. आपण हा. स्केचिंग बद्दल बोलत हो. होतो आणि त्या स्केचिंगचा तुम्हाला कसा उपयोग झाला हो. तुमच्या प्रवासामध्ये म्हणा किंवा इतर तुमच्या काय म्हणा दिनचर्येमध्ये, बरोबर. त्याच्याबद्दल आपण बोलत होतो. तर स्केचिंगचं अशी मोहिनी मला झाली की घरी चित्र काढायला वेळ नाही तर मग ट्रेन मध्ये काढणं आणि मग चालत्या ट्रेन मध्ये काढणं. जिथे जागा दिसेल तिकडे आकुंचित होऊन स्वतःला जागा करून ती काढणं आणि त्याच्यात रस घेणं. तर तो एवढा हे झाला की चर्चगेट म्हणजे अंधेरी ते चर्चगेट रोडचा प्रवास त्यात माझी 3 ते 4 चित्र व्हायला लागली. तुम्ही चित्र कोणाची कोणाची समोर दिसेल त्या माणसाची त्याच्यावर ठेवलेल्या सामानाची कुणी हाताने कड्या पकडतंय त्या हातांची अशी काही म्हणजे तुम्हाला जे ध्यानात सौंदर्यदृष्टी दिसेल. नाही सौंदर्य दृष्टी पण नाही जे दिसेल ते काय. सौंदर्य दृष्टी वगैरे करायला काय कलाकार लागतो ना. मी न कलाकार त्यामुळे काही कला वगैरे अशी काही फारशी नव्हती. पण जे दिसेल ते काढणं आणि ते काढता काढता मला एकाने इतका सुंदर गुरुमंत्र दिला की तसं काढणारी खूप सगळी अवजारं हत्यारं अवेलेबल आहेत. मोबाईलवर कॅमेरे आहेत कित्येक कॅमेरे आहेत ज्याने तसं प्रतिकृती येते. पण चित्रकारांचं असं काय वैशिष्ट्य आहे तर त्यांनी त्यांना वैशिष्ट्य मला हे सांगितलं की त्याचं जे
अंतर्गत रूप आहे ते तुम्ही काढलं चित्रात ज्याचं तुम्ही आलं, चित्र काढताय त्याचं ते त्याचं रूप, व्यक्तिमत्व. व्यक्तित्व आलं, त्याने मला अजून सोपं करून सांगितलं. जर तू ऍपल काढलंस, चौकोनी काढलंस, काहीच हरकत नाही, ते ऍपलनेस एवढं. हो. हे जे त्यांनी मला सांगितलं की इट इज नॉट इम्पॉर्टंट टू ड्रॉ ऍपल, टू ड्रॉ ऍपलनेस इज मोर इम्पॉर्टंट. आणि मग ते व्यक्तिमत्व जेव्हा ते कागदावर यायला लागलं तेव्हा मला आनंदाने उकळ्या फुटायला लागल्या. समोरच्याचं बघून चित्र काढणं हा काय ठीक आहे की आपण आहे दिसतंय काढलं, पण त्याचं व्यक्तित्व येणं म्हणजे आनंदाला उकळ्या फुटणं. आणि मग त्याची जी म्हणजे आनंदाचा पुनर्प्राप्ती असते ना, ती या छंदात येत असते. ती तुम्हाला पुनर्प्राप्ती येत असते आणि तुमच्या आनंदात दुसऱ्यांना पण आनंद होतो. ही गर्दी होते आजूबाजूला बघताना, काय तुम्ही काढताय आणि मग कसं काढताय, आणि मग त्याच्यावर त्यांचं विवेचन असतं, त्याच्यावर सडकून टीका पण असते, आणि त्याच्यावर समोरचा माणूस काढणारा पळून जाणं हे एवढं पण असतं. पण तुम्ही चिवट असाल तर त्याचा पाठलाग कराल आणि ते चित्र कम्प्लीट कराल. तसा मी चिवटही होतो आणि थोडं निलाजरा म्हणता येईल. तर निलाजरा असणं फार गरजेचं आहे, कारण तुम्ही भय आणि कुठल्या तुमच्या लोकांच्या ज्या टीका आहेत त्या पॉझिटिव्हली घेण्यात जर तुम्ही त्याच्यात हे मानलं तर खूपच चांगलं असतं. चित्रकलेचा मुळात असलेला न्यूनगंड म्हणूया, किंवा चित्रकला कशी आपण स्वतःमध्ये आणा, हा एक तुमच्या मनामध्ये प्रश्न होता, त्याच्यावर तुम्ही मात केली, त्याच्यापासून स्केचिंग बनवायला लागला, जे दिसेल त्याचं स्केचिंग करायला लागला. मग आपण त्या ह्याचा छंदाचा उपयोग कसा करून घेतला त्याचा पुढे? मला असं लक्षात आलं की हे जे ड्रॉइंग आहे हे अगदी मूलभूत असं आपलं प्रकटीकरण आहे, किंवा आपलं म्हणजे आपण सांगू शकतो हा ब्रेनचा आलेखच आहे. आपलं चित्र हे आपल्या ब्रेनचा आलेखच आहे. आणि तुम्ही जितके आनंदी असाल ना तितके तुमचा आनंद त्यातनं येतो बाहेर, हे माझ्या पण लक्षात आलं. आणि हे सगळ्यांना जमेल अशी माझी खूप मोठी म्हणजे हे आहे की नक्की सगळ्यांना जमेल. आणि अवघड असं ड्रॉइंग मध्ये काहीच नाही, फक्त तुमच्या ड्रॉइंग कडे तुम्हाला पाहण्याचं धैर्य लागतं. एक अतिशय सुंदर प्रदर्शनामध्ये जेजेचं झालं, त्यात त्यांनी एक शिल्प केलं. त्या शिल्पामध्ये एक अगदी काळासावळा दिसणारा त्यांनी मातीचा उंदीर केलेला, ज्याचं शेती सुंभासारखी अशी सुंभच होतं ते, आणि तो एका आरशाकडे बघतो आणि आरशाचं प्रतिबिंब दिसत आहे. तर मला तो चित्रकाराचा भाव एवढा आवडला. त्यामुळे आपण कॉलेजात जेव्हा जातो एखादा कलाकार, तो म्हणाला उंदरासारखा असतो. कलाकार पटकन टाळी वाजवल्यावर भेदरणाऱ्या उंदरासारखा असतो. तो सेन्सिटिव्ह असतो अतिशय. आणि तो जेव्हा कॉलेजात जातो ना तेव्हा तो त्याला बघतो, तो उंदीर त्याला बघतो आणि त्याला तो दिसणं ही कॉलेजची म्हणजे आपली शिक्षणाची ही पद्धत आहे की शिक्षण म्हणजे काय, तर तुम्हाला तुम्ही दिसावं. तर त्यांनी फार ते म्हणजे कलाकारांच्या याच्याबद्दल फार सांगितलं की ही कलाकार माणसं असं अतिशय सेन्सिटिव्ह असतात की दिवसा काही करत नाही उंदरांसाठी. उंदीर बघा रात्री कुडकुड करत असतो, चावत असतो काहीतरी. बरं त्याला चावण्याचा शापच आहे, म्हणजे त्याने जर चावलं नाही तर त्याचे दात एवढे वाढतात की तो मग उपाशी राहून मरतो. उंदराने जर चावलं नाही तर त्याचे दात त्याच्यापेक्षा लांब होतात आणि मग तोंडापेक्षा लांब झाल्यावर त्याला काही न आल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. तर कलाकारांचंही असंच असतं, त्यांना सतत काय ना तरी करावं लागतं. पण लोकांचं लांब, त्याला लोकांची टीका आवडत नाही, तो भयंकर सेन्सिटिव्ह असतो. आणि त्याला जेव्हा त्याच्यासाठीच दिसतात ना मंडळी पर्याय, तेव्हा तो खुलून उठतो, मग त्याचं हे बहरतं. एवढं सुंदर. आणि हे त्यांनी कलाकारांबद्दल दिले की ते उंदरासारखे असतात. समाजाला ते नको असतात, समाजाला ते मुळीच नको असतात. ते मेले तरी काही हरकत नसते समाजाला,
पण ते असतात म्हणून जगात कळतं का रे बाबा उंदीर आहे ना. म्हणजे कलाकारांचं त्यांनी खूप सुंदर असं करेक्ट रूप दिलेलं की कलाकार नसल्याने काही फरक नाही पडणार जगाला. पण कलाकार काय ना काहीतरी करत असतो, रात्री फुटबॉल करत असतो, काहीतरी करत असतो, तो ते कलाकार असतो. पण त्यापेक्षाही सगळ्यात मला जे आवडलं ते त्याला आरसा दिसणं, स्वतःला त्याच्यामध्ये बघणं. कलाकाराचं त्याला शोध होतो मी स्वतः मी कसा आहे. स्वतः कसा आहे आणि ते विलक्षण असतं सगळं. आणि तो शोध प्रत्येकाच्या जीवनात येतो की तो प्रसंग येतो, पण त्याच्यातनं पाठोरहून पळून जावं तर त्याला सामोरं जावं. तर ते फार महत्वाचं. आणि त्या द्वंद्वातनं जो जिंकतो तर त्याच्यासारखं काही नाही. त्याला स्वतःचा शोध लागतो, हळूहळू स्वत्व त्याला मिळतं. आणि अजून एक फार मी सुंदर असा कोर्स केलेला पथिक यांचा, सुर्वे यांचा पथिक कोर्स केला. पथिक नावाचा तो कोर्स केलेला. त्याने मला असं कळलं की हे जे आपलं कम्युनिकेशन आहे ना, हेच सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काय बोलता, तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय सांगायचं आहे, आणि तुम्ही जर लोकांना आवडलात ना तर तुम्ही जे काही सांगाल ते तुम्हाला समोरच्याला आवडेल. मी तुम्हाला जर आवडलं, मी जे काही करतोय ते तुम्हाला आवडलं, तर मी काय सांगतो ते तुम्हाला आवडेल. ते त्यांनी फार छान अधोरेखित केलं. त्यांनी वेगवेगळे मला म्हणजे त्या ह्याच्यात मला कम्युनिकेशनची वेगवेगळी माध्यमं कळली, कम्युनिकेशनचं स्ट्रेंथ कळला. आणि मला जे वेगवेगळे छंद लागत गेले तर हे मी उपद्रवी मानत नाही. ते माझ्या वेगवेगळ्या पैलू आहेत. आणि मोठ्याशा घराला मोठ्या खूप खिडक्या असाव्यात असे माझे छंद आहेत. आणि त्या छंदातनं मी वेगवेगळे आभाळ बघू शकतो, आणि वेगवेगळे तारे मला त्या खिडकीतनं दिसतात, आणि ते मनोहारी असतात, आणि ते माझं जीवन प्रत्येक फुलवत असतात. तर असे जे छंद जीवाला लागले, आणि माझ्या मनाचे जे न्यूनगंडाचे खूप मोठे ढग होते ते छंदाने कुठल्या कुठे पळवून जावे. ते सगळ्यात महत्वाचं की मी काहीतरी माझ्यात त्रुटी आहे, न्यून आहे, किंवा मी जे करतोय ते खरं काहीच किमतीचं नाहीये, त्याला काहीच किंमत नाही. या न्यूनगंडातनं बाहेर यायला माझ्या छंदांनी मला खूप मदत केली. आणि त्या छंदांचे ऋण आहेतच आहे, पण त्यांनी मला जी उंची दिली ती विलक्षण आहे. आणि छंदांचं म्हणजे कसं आई वडिलांनंतर सगळ्यात महत्वाचं ते आहे. तर ते कशासाठी महत्वाचं आहे, तर ते हृदयाच्या सगळ्यात जवळ आहे. काही इजा झाली तर पटकन आपण आई म्हणतो, तसं आपल्या अतिशय सर्वोच्च जीवनातल्या चांगल्या प्रसंगाचा छंद जवळ असतात, आणि वाईट प्रसंगी ते तारून देतात. तर जे अगदी तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा मानसिक त्रास होत असेल तेव्हा सुद्धा हे छंद उपयोगी पडू शकतात. एवढंच नव्हे तर खूप तुम्ही आनंदामध्ये असता तेव्हाही हे छंद तुम्हाला उपयोगी पडतात. त्याचबरोबर हे छंद उपजीविका म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये आले तर त्याची उंची कुठच्या कुठे जाऊ शकते. हो हो, अगदी. म्हणजे ती अगदी खूपशा पालकांना आपल्या मुलांनी काय करावं काय नाही करावं याचा उहापोह पुष्कळ. पण त्यांनी जर डोळे उघडे ठेवून बघितले तर बहुतेक पालकांना आपल्या मुलांनी सक्सेसफुल व्हावं असं वाटतं. सक्सेसफुल म्हणजे आर्थिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, किंवा त्यांच्या पोझिशन वाईज असे त्यांचे हे असतात, आणि ते काही वावगं नव्हे. तर तुम्ही बघाल तर जगातले सर्वोत्कृष्ट जे सर्वात जास्त पैसे मिळवणारे म्हटलं बिल गेट्स, तर ते छानदिष्ट आहेत. बिल गेट्स एका शाळेत नोकरीला होता, आणि त्याला प्रोग्रामिंगची आवड होती, आणि ती इतकी होती की त्यांनी शाळेला परमिशन मागितली की रात्री मला काम करू द्या या कॉम्प्युटरवर, म्हणजे मी काम करेन. आणि काम करता करता असं लक्षात आलं की अरे, माणसाचा आणि ह्या मशीनचा जर संवाद इतका कठीण आहे, तो मी सोपा केला तर खूप चांगला होईल, सगळ्यांना आवडेल. आणि जे आपल्याला आवडतं ते सगळ्यांना आवडतच, चांगलं केलेलं असेल. आणि त्याचा त्यांनी पाठपुरावा केला, आणि आता तो जगातला सर्वोत्कृष्ट आणि सर्व धनाढ्य माणूस आहे. आपले शिवाजी महाराजांचं उदाहरण फार मी महत्वाचं मानतो. त्यांना उत्तम राजा व्हायचं होतं. त्यांनी वयाच्या
8व्या 10व्या वर्षी 8व्या 9व्या 10व्या वर्षी जे निवाडे दिलेले आहेत तर ते उत्कृष्ट राजाच्या अनुलक्षण केलेले आहेत. त्यांना राजा खेळत असं त्याचे पुरावे आहेत आणि त्याच्यात उदाहरण आणि त्यांना उत्तम राजाच व्हायचं होतं आणि म्हणूनच ते सर्वोत्तम राजा होऊ शकले कारण तो त्याच्या छंदाचा आणि त्याच्या जीवाचा भाव होता. आणि खूप सगळ्या म्हणजे तुम्ही यशस्वी लोकांची उदाहरणं दिली तर ते त्यांनी छंदांना जवळ केलेलं आहे आणि छंदातनं जर व्यवसाय निर्मिती झाली तर ती कुठे माणसाला नेते. याचं उदाहरण केंटुकी फ्राईड चिकनचे जे आहेत मालक त्यांचं KFC नाव आहे त्याचं केंटुकी फ्राईड चिकन. तर ते सैनिक होते कॅप्टन म्हणून रिटायर झाले आणि त्यांना चेक आला रिटायरमेंटसाठी $100. तर ते म्हणाले हे भयंकरच आहे मी एवढा जीव धोक्यात घालून देशाचं रक्षण केलं आणि माझी गव्हर्नमेंटने पर महिना किंमत $100 केली ही काय माझी किंमत नाहीये. तर मी काहीतरी केलं पाहिजे $100 ही काय माझी किंमत नव्हे. तर त्यांना चांगले चिकन करता यायचे त्यांच्या आजीने त्यांना आजोबाने शिकवलेले आणि त्यांना वाटत ते ह्याच्यातनं पैसा मिळेल आणि म्हणून ते कामाला लागले आणि त्यांनी चिकन करायचे आणि प्रस्तावित लोकांकडे जायचे की आपण बिझनेस करू आपण हॉटेल काढू आपण हे असं करू. या व्यक्तीच्या नशिबात इमिजिएटली ते यश नव्हतं. त्यांना 103 नकार लोकांचे पचवावे लागले आणि तेव्हा जेव्हा 104 माणूस तो आला तो म्हणाला कॅप्टन आय एम रेडी विथ यू अँड विल मेक अ ग्रेट बिझनेस आउट ऑफ इट. आणि मग केंटुकी फ्राईड चिकन हे आता इतिहासातली सगळ्यात मोठी भरारी आहे एवढ्या वयात. म्हणजे रिटायर झाल्यानंतर काय माणूस करू शकतो तर केंटुकी फ्राईड चिकन कुठल्याही वयात आपल्याला अंतर देत नाही. हा ना अंतर देत नाही आणि तो पाठी राखा असतो. अजून महत्वाचं फार महत्वाचं अतिशय महत्वाचं म्हणजे ज्यांना मुळी सुद्धा छंद नाही अशा लोकांच्या आत्महत्येचं प्रमाण सगळ्यात जास्त. तर म्हणजे तो एक मानसिक हे झाला पण छंद माणसाला तारून देतात त्याला कम्युनिकेटिव्ह ठेवतात आणि त्याला नेहमी आनंदी ठेवतात पॉझिटिव्ह ठेवतात. तर जरूर एखादा छंद तुम्ही लावून घ्या तुमच्या मुलाला त्याची आवड निर्माण करा. ते नेहमीच त्याला वय नसतं मुली सुद्धा तुम्ही काही छंदात जोपासू शकता. टागोरांनी 76व्या वर्षी चित्रकलेला सुरुवात केली. नंतर असेच तुम्ही खूप सगळे ग्रेट लोकांची हे बघा की त्यांनी छंद कुठल्या ह्याला लागावा असं काही त्याचं हे नाही. आणि टिळकांना फार उशिरा शरीर सौष्ठव चांगलं करायचा छंद लागला आणि मग ते व्यायामशाळा जाऊन त्यांनी शरीर नीट केलं आणि ते त्यांना उपयोगी पडलं त्यांच्या याच्या सजेमध्ये. मंडालेला जेव्हा कारागृहात होते तेव्हा ते त्यातनं बाहेर आले ते केवळ त्यांच्या व्यायामाच्या सवयीमुळे किंवा त्या छंदामुळे. त्यांना असा छंद जो लागलेला ऍस्ट्रॉनॉमीचा त्यांनी ऍस्ट्रॉनॉमीची इतिहासाशी सांगड आहे लोकमान्य टिळकांनी. आणि त्यांनी सांगितलं की ऋग्वेदाचा ऋचांचा अभ्यास करून की या वेळेला हा सूर्य या नक्षत्रात होता किंवा हे नक्षत्र डोक्यावर होतं या त्यांच्या नोंदींवरनं त्यांनी एक सुंदर ग्रंथ लिहिला आणि त्याचं महत्वाचं आहे की आर्य ते कॉकेशियस पर्वतात राहते तिकडून ते आले असं त्यांनी ऍस्ट्रॉनॉमिकली जे गृहीतक मांडलं की आर्य हे कॉकेशियन पर्वतातनं मजल दरमजल करत भारतापर्यंत आले असं त्यांचा जो हे आहे तो त्यांचा ऍस्ट्रॉनॉमिकल छंदाचा हे आहे. म्हणजे खूप कमी जणांना असं माहिती की दोन छंदांना एकमेकांशी साथ घेऊन काही करणं. बरं आता आपण ओरिगामीकडे बघूया. कागदांपासून आपण टोप्यामध्ये अजून एक सेट बघूया जो फार आनंददायक असा सेट आहे आणि हा एक कागद घेतला मी मोठा आणि हा आपण फोल्ड करणार आहोत आणि याच्यातनं काही सुंदर टोप्या तुम्हाला दिसतील. तर हे सुंदर असं मोठं घर मी तयार केलं. या घराला भिंती आहेत
छान छप्पर आहे उतरतं आपल्या कोकणातलं साधं घर आहे. आणि ह्याला भिंती आहेत बरं का. तर या भिंती मी इथे फोल्ड करतो आणि हे वरच्या अंगाला फोल्ड केलं. आणि हे उत्तम असं रेन वॉटर हार्वेस्टिंग करणारं माझं घर आहे. ते मुद्दाम वारंवार सांगतो, कारण पर्यावरण आणि कागद निर्मिती हा मोठा मोठा विषय आहे. आपण कागद जेव्हा नीट वापरत नाही तेव्हा हे जंगलातलं एक झाड आहे याचं भान पण ठेवणं गरजेचं आहे. आणि पृथ्वीला आपण जे आता इतक्या गरम करत आहोत तर त्याला झाडच शांत करतील असं आता हे लक्षात आलं. आणि तुम्ही कागद हाताळा नीट म्हणजे झाडं नीट वाचतील. हा पण विषय तुम्हाला सांगायचा आहे. हे मोठंसं घर आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणारं चांगल्या व्यक्तीचं घर आहे. आणि हे आपण आता ग्राउंड प्लस 1 करूया बरं का. डेव्हलपमेंट झाली घराची. तर मी हे का सांगतो सगळं त्यांनी लक्षात येतं मुलांना. आणि मग एका पाठवून एक आपण ह्या टोप्या करणार आहोत. त्याचं सुरुवात करून तर घरापासून घर झालं, घर ग्राउंड प्लस 1 झालं. त्याला सुंदरपैकी गॅलरी वगैरे आहे. आणि या घराला त्या घराला ओपन टेरेस आहे. ह्याला घराला कोपरे आहेत. ते कोपरे आपण असे दुमडले. आणि तुम्हाला माहितीये की काश्मीर जेव्हा डल लेक मध्ये असं बोट हाऊस असते बरं. घरच आहे हे पण पाण्यावर तरंगणार आहे. डोंबिवलीत कधी कधी होतात आपली शिकारे घरांचे, पण आपण हे बोट हाऊस आहे. आणि ही बोट आहे ना ही आपण वर केली अशी पूर्णपणे. आणि ह्याचा बोटीचा अर्धा भाग ह्याच्यात पोचून टाकला वरच्या. एक सुंदर टोपी. आणि ही टोपी फार छान आहे, ती घालू शकता तुम्ही. ह्याच्यात ही टोपी आहे पण एक याची सुंदर बॅग होऊ शकते. हँडल लावा, खूप सुंदर. अजून एक सुंदर ह्याच्यातनं टोपी तयार होईल ती म्हणजे मम्मीज पर्स. हा, ही फारच मजा आहे. मम्मी जनरली आपल्या पर्सेसाठी लोकांना देत. आणि मम्मीच्या पर्स मध्ये ज्या काही गुप्त खण असतात बरेच असतात ना, तुम्ही शोधली कधी तर तुम्हाला कळेल. मम्मीची ही पर्स आहे ही फार मजेदार आहे. त्याच्यामध्ये 10 वेगवेगळे खण आहेत. तुम्हाला लक्षात येईल ह्यात 10 कुठून असतील. दाखवतो. ही 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, 8, 9, 10वा फारच छान आहे. बघा याच्यामध्ये ठेवलं 10 चोरखडांची आईच पर्स आहे, मम्मीच पर्स. आणि त्याच्यात नेहमी चॉकलेट असतं. आणि ते चॉकलेट आपण लहानपणापासून असं शोधत असतो. काय आहे काय चॉकलेट आहे काय. अरे अशी उघडू नको, पडतील सगळ्या वस्तू वगैरे वगैरे आई म्हणते तेव्हा या पडत नाहीत. आणि याच्यातनं एक शर्ट तयार होतो. अरे वा. ते मम्मीची पर्स सुंदर आहे, घालता येते. आणि आपल्याला नेताजींची टोपी जी आहे ती आहे. मम्मीची पर्स आहे, नेताजींची टोपी आहे. आणि हा शर्ट पण झाला. त्याला कॉलर आहे, त्याला बटनांची पट्टी आहे, याला 2 हात आहेत. आणि हे 2 हात जर आपण ह्याच्यात घातले की अजून एक सुंदर टोपी तुम्हाला लक्षात येईल की हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा जिल्ह्यामध्ये अशी टोपी आहे. आणि कांगडा कॅप म्हणून ती फार फेमस आहे, हिमाचली कॅप म्हणून प्रसिद्ध आहे. ती बघा रेडी. ही जी टोपी आहे ती नुसती टोपी नाही बरं का. ती खूप सुंदर कंटेनर आहे. त्याचे 4 कोपरे आहेत. ते मी पटपट असे फोल्ड केले. आणि याचा एक भाग अजून एक टोपी अशी केली तर एक तुम्हाला खूप सुंदर पॅकेजिंग डिझाईन मिळेल. आपल्याकडे पूर्वी रोळी म्हणून असं रोळी ती करणार का मी रोळीकडे नंतर येऊया. आधी नानकटाई केले, काही छान केले, स्वीट्स केले द्यायचे. अजून एक अशी करा, ह्याच्यावर बॉक्स करा. इट्स रेडी फॉर गिफ्टिंग. ब्युटिफुल बॉक्स रेडी केली, नो टाइम. आणि ही अजून एक सुंदर टोपी आहेच. हिमाचल प्रदेशमध्ये ते लोक घालतात.
याचे जे फ्लॅप्स असतात ते कानावर येतात आणि अतिशय थंडीत त्याचा पण ऊनही असतं हिमाचल प्रदेशमध्ये आणि थंडी पण असते, तशी वाचवणारी आहे. तर ह्याचे जे फ्लॅप्स आहेत ते हे आपण असे काढले तर एक सुंदर टोपी आपल्याला मिळेल. ही फारशी चांगली नाहीये, ही जेल कॅप आहे बरं का. तरी ही नंबर 420 420 पणा गेला तर तुम्हाला अशी टोपी फ्री मध्ये गव्हर्नमेंट देतं. ती घ्यायला जाऊ नका तुम्ही. तुम्ही घ्यायला जा ही टोपी बघा. ही कुठली आहे तर ग्रॅज्युएशनची टोपी. ग्रॅज्युएशनची ही टोपी आहे. तर ही तुम्ही जरूर घ्यायला जा. अजून एक याच्यातनं सुंदर टोपी येते ती म्हणजे राजाचा मुकुट. हा राजाचा मुकुट आहे. ह्याच्यात तुम्ही भेळ वगैरे खाऊ शकता. हा चौकोनी बॉक्स सुद्धा होतो. असे दोन केले तर वर आणि खाली एक सुंदर कॅन्डलियर पण तयार होईल. वर आणि खाली अजून दोन लावले तर 4 बाजूला प्रकाश देणारा होईल. फक्त तुमच्या इच्छेवर आहे तुम्ही कसं करावं. याच्यात ना एक अजून सुंदर टोपी तयार होईल ती म्हणजे चेफ कॅप. तुम्ही बघा बरेच वेळा आपले चेफ आहेत त्याला मी असं फोल्ड करतोय आणि हा जो ट्रायंगल आहे तुम्ही एका बाजूला केला आणि एक सुंदर टोपी तयार होते जी चेफ घालू शकतो किंवा तुम्ही रोगळी जे म्हणत होता ते सुंदर रोगळी होते. हा सुंदर ही जी टोपी आहे ही चेफ कॅप आहे. ही चेफ कॅप ही आपण एक सुंदर कंटेनर म्हणून वापरू शकतो. आधी केलेली चौकोनी जी टोपी होती किंवा हिमाचल प्रदेश ती याच्यावर बॉक्स म्हणतो एक बॉक्स करू शकतो म्हणजे रोळी आणि त्याला बॉक्स पण आहे. अजून एक फार सुंदर याच्यातलं खेळणं तयार होतं ते म्हणजे पॉकेट. आता तुम्ही गोष्ट सांगा गोष्टी बेल्हाळ असाल आणि मुलांना गोष्टी खूप आवडतात एक सुंदर बेडूक करू शकता. याला 2 डोळे लावले की सुंदर गोष्टी सांगू शकता तुम्ही. आणि इफ यू वॉन्ट टू have a great prince, you have to kiss many such frogs. So it is wonderful to have so many frogs. तर अजून एक टोपी याच्यातनं दिसेल म्हणजे परत आपण आता हे करूया. त्याची केली मी हा आणि त्याला मी असं केलं आणि हे असं केलं. तर ही झाली पार्टी कॅप. ही झाली चिमणीचं पपेट सुद्धा. आणि एक सुंदर कॅप तयार होते. जी 2 टोपी मी ह्याच्यात टाकली त्यात एक सुंदर गांधी टोपी होते आणि आपण जय हिंद करून हा विषय तर मी प्रवासात ह्या टोप्या ज्यांना ज्यांना दाखवतो त्यांना त्या विलक्षण आवडतात. त्याची उपयोगिता आहे. मुख्य म्हणजे 10 जी बोटं आहेत त्यांनी तुम्ही काम करत राहिला तर तुमचा जो ब्रेन आहे किंवा तुमचा मेंदू आहे तो अखंड कार्यरत राहील. बाकीच्या कुठल्याही अवयवाला मेंदूने इतका भाव नाही दिलाय पण आपल्या या 10 बोटांना सगळ्यात जास्त जागा दिली आहे. सगळ्यात जास्त एफएचा आहे बरं का ब्रेन मधला. तर हा तुम्ही सतत वापरत राहाल तर मेंदूची प्रगती चांगली होत जाते असा बऱ्याच शिक्षण तज्ञांचं पण मत आहे. आणि त्यांनी मोटर स्किल्स जे म्हणतात त्यांची वाढ होते. तुमचा लेफ्ट आणि राईट ब्रेन जो आहे ना त्याची कार्यक्षमता वाढवण्याचं बळ छंदांमध्ये आहे. आणि हे करता करता कागदाचं करता करता मला असं लक्षात आलं की मी कागदाचे दोरे तयार करतो. मग कागदांचे रोप्स तयार करायला लागलो आणि मग रोप्स पासून गाठी आणि वेण्या हा एक विलक्षण रोप्स नॉट्स आणि ब्रेडिंग हा एक वेगळ्या छंदांकडे मी आकर्षित झालो. आणि तो एवढा आकर्षित झालो आणि त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की मी हर क्षणी थक्क होतो. म्हणजे नॉट्सचे विविध प्रकार पाहता ते थक्क होण्यासारखे ते प्रकार आहेत. थोडक्यात म्हणजे तुम्ही म्हणाल की नॉट्सचं काय महत्व आहे तर
नॉट्स आपण मनुष्य जात आहे आणि त्याची बुद्धिमत्ता आणि सर्व काही पणाला लावणारं असं नॉट्स आहेत. छोटी छोटी नॉट जेव्हा आपण म्हणजे मोठ्या काठीला दगड धारदार बांधायला लागलो आणि आपण मोठ्या शिकारी करायला लागलो आणि या मोठ्या शिकारी करायला लागल्यावर आपण स्थिर झालो आणि स्थिर झाल्यावर सुसंस्कृत झालो. सगळ्यात म्हणजे आपल्या सगळ्या स्थिर होण्यात आणि सांस्कृतिक होण्यात या गाठी महत्वाच्या आहेत आणि या गाठींचं महत्व अनन्यसाधारण आहे. अनन्यसाधारण आहे आणि त्याची व्याप्ती फार फार मोठी आहे. तर गाठी म्हणजे आपण म्हणजे आम्हाला सर्वसाधारण लोकांना फक्त सोलगाठ निर्गाठ एवढंच. हो. तर फार तर फार म्हणजे जाणवायची गाठ हो ब्रह्मगाठ भूताला पळवून लावणारी अशी ब्रह्मगाठ. आणि या गाठींचं मागोवा घेत इतकं म्हणजे लक्षात आलं की लहान आपण बाळ असतो तेव्हा आपल्या नाळेला जी गाठ मारतात तर ती इतकी महत्वाची असते. ती गाठ व्यवस्थित मारली नाही तर कदाचित मूल दगावण्याचा संभव असतो. त्यामुळे ती गाठ अतिशय महत्वाची असते. आपण गेल्यावर सगळ्या गाठी मात्र सोडून टाकल्या जातात. आपल्याला सांगतात की सगळ्या गाठीतनं किंवा सगळ्या बंधनात आपण मुक्त झालो असं ते जो प्रवास आहे तो मेल्यानंतर सगळ्या शरीरावरच्या जर गाठी असतील तर त्या सोडून टाकाव्यात असा एक हे आहे. तर गाठींचं आपलं हा फार मोठा विषय. फार मोठा मी एवढ्यासाठीच म्हणतो की जगात आपल्याला असं वाटतं की काही हजार 1,500 2,000 गाठी असाव्यात आपला सर्वसाधारण समज असतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल देर आर मोर नॉट्स ऑन दिस वर्ल्ड दॅन नंबर ऑफ स्टार्स. हे सत्य आहे. एवढं मोठं व्याप्ती आहे नॉट्सची आणि एवढ्या प्रकारच्या गाठी जगामध्ये आहे. आणि मला काही त्यातल्या 25-30 प्रकार येतात आणि त्याच्यातच मी इतका आनंदित आहे की अरे बापरे हे एवढं पण आहे असं हर घडी प्रत्यय येतो नॉट्सच्या विविध हे बघताना प्रकार बघताना. नॉट्स आहे ब्रेडिंग आहे. ब्रेडिंग म्हणजे वेणी घालणं. तर वेणी अनेक प्रकारे घालता येते. आपल्या बायकांची तिपेली वेणी असते, नंतर बायकांना सागर वेणी असते, नंतर अशा वेणीच्या अनेक प्रकार आहेत. पण फिंगर लूप ब्रेडिंग नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये लूप्स घेतात बोटांमध्ये आणि त्यांची अदलाबदल असते. तर त्याच्यातनं अनंत प्रकारचे बीड असलेल्या दोऱ्यांच्या गाठी तयार होतात आणि ते मोठं शास्त्र आहे आणि त्याला अंत नसलेले शास्त्र म्हणता येईल कारण त्याच्यातले परम्युटेशन कॉम्बिनेशन पण विलक्षण आहे. मग त्याच्या रंगांचं हे आहे किंवा त्याच्यावरच्या जे बळकटी आहे त्याचं आहे. त्याच्यानंतर त्याचा लूप्सचे ते प्रकार आहेत. एकमेकांवर जाणं किंवा न जाणं याचे अनंत प्रकार तुम्हाला. आपण रंगांचा उल्लेख केला तर तुमचा अजून एक छंद म्हणजे तुम्ही नैसर्गिक रंगांपासून चित्र. तर नैसर्गिक रंग हा निर्मिती हा माझ्या पेपर फर्निचरनेच मला काहीसा उद्युक्त केलेला असा प्रकार होता की माझं कागदाचं फर्निचर जर नैसर्गिक रंगाने रंगलं तर ते अधिक पर्यावरण सुसंगत ठरेल आणि मग त्याचा शोध सुरू झाला रंगाचा. पण फर्निचरवर रंग राहिले बाजूला. म्हणजे कागदावर जे रंग आणि त्याची चित्रकारी हिने एवढं व्यापून टाकलं की तो विषय मागे राहिला. पण त्यांना अनेक रंग शोधायला मी सुरुवात केली. आता म्हणजे नैसर्गिक रंग शोधता म्हणजे कसे फुलांपासून पानांपासून मातीपासून दगडापासून असे वेगवेगळे रंग मिळतात आपल्याला. पण एक सगळ्यात मोठी गोष्ट आपण विसरून जातो की मीडियम. समजा आपण पाण्यामध्ये हा रंग कालवला, आपण हा केळीच्या रसात कालवला, आपण लिंबाच्या रसात कालवला किंवा ताकातलं जे पाणी असतं त्याचा वापर केला किंवा चुन्याचं पाणी झालं. तर असे अनेक अल्कली आणि ऍसिडिक अशा माध्यमांनी रंगात काय बदल होतो, तो कागदावर किती वेळ टिकतो किंवा त्याचं काय होतं. वेगवेगळे रंगद्रव्य हे अल्ट्राव्हायोलेट रेजला कसे ऍक्ट होतात, त्याचा टिकाव किती धरतो. नंतर असं लक्षात आलं की भारतातली जी शाई आहे मला मध्यंतरी दापोलीला फार सुंदर हस्तलिखित मिळालं पडलेली पानं. तर त्याच्यावरचा रंग अजिबात पुसलाच जात नव्हता किंवा समुद्राच्या पाण्याने सुद्धा तो खराब नव्हता झाला. तर तो मायफळ
आणि गंजलेलं लोखंड याच्या संयुगापासून तो बनवलेला आहे. मायफळ. हा. बरं. आणि किंवा हरडे म्हणा किंवा ज्याच्यामध्ये टॅनिन पुष्कळ असतं. तर त्याचा भारतात इंडिया इंक नावाची जी यायची ती पुष्कळ प्रसिद्ध होती आणि मग त्याच्या पुड्या मिळायच्या आणि इंग्लंडमध्ये हे फार पॉप्युलर इंक होती इंडिया इंक. तर ही बहुतेक मायफळ किंवा हरडे याच्यापासून बनवली जात होती आणि मग ती ड्राय पावडर करून ती पाण्यात विरघळवायची मग ती वापरली जायची. आपल्याकडे रंगांचा म्हणजे लेखन कार्य करताना जो वापर झाला रंगाचा तर तोही विलक्षण आहे. खरं ताडपत्रावर त्या काळात शाई वापरली तर शाई उडून जायची म्हणून काजळी आणि थोडासा तुपाचा अंश वापरून लेखन म्हणजे ओरखाडणं. ताडाच्या पानावर लोखंडी ओरखाडे करून त्याच्यात हा रंग भरणं म्हणजे लेखन क्रिया होती. तर खूप जण लेखन म्हणजे नक्की काय माहित नसतं. लेखन म्हणजे ओरखाडणं आणि ह्या ओरखाडण्यावर हा रंग दिला जायचा. कुठल्या वेगवेगळ्या दिव्यांच्या किंवा वेगवेगळी एरंड म्हणा किंवा दिबेल म्हणा अशा तेलापासून केलेल्या वाती आणि त्या काजळी त्या गोळा करायच्या आणि ती काजळी तुपात काढून ते त्या लेखन ताडपत्रावर जर केली आधी ओरखाडे काढून त्याच्यावर तर बघितली तर त्या ओरखाड्यांमध्ये ही कार्बन बसत असेल आणि मग ते अनेक वर्ष टिकत असेल काही न होता. कारण त्याचं स्वतःच केमिकल रिएक्शन काही नाही आणि ते पुसतही नाही पुसली जात नाही ती अडकलेली असते आणि एकदा अनेक वर्ष झाली की त्याचा भागच होऊन जातो. अशी ती ताडपत्र अनेक वर्ष शेकडो वर्षांची ताडपत्र आज अवेलेबल आहे. ती माझ्या अंदाजाने ती खूप मोठी गोष्ट आहे खरं कारण एवढे वर्ष टिकणारे आपलं काही बनवत नाही आहोत हल्ली पण आपण काही बनवत नाही. लेखनाचा विषय निघाला तर तुम्ही कॅलिग्राफीचे टूल्स देखील स्वतः तयार केलेली आहेत. बरोबर. तर कॅलिग्राफी टूल्स हा एक फार आनंदाचा विषय म्हणजे खूप जणांना कॅलिग्राफी टूल्स म्हणजे फक्त आपण आहे काय म्हणतात त्याला बोरू आहे आणि त्याला फक्त टोक काढणं हे इथपर्यंतच मर्यादित नाही. तर कसं त्याच्यात नाविन्य आणता येईल तर तुमची जे तुम्ही मस्का लावायला जी सुरी वापरता ना ती पण सुंदर ती पण तुमची सुंदर कॅलिग्राफी टूल होऊ शकतं. नंतर दाढीला वेगवेगळे हे असतात दाढीच्या ब्लेडच्या तर ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही वेगवेगळी फळं वापरू शकता. आता माझ्याकडे झाडांच्या फांद्या पुष्कळ पडतात मग त्या आणायच्या आणि त्या तुम्ही जर वर्तुळाकार थोड्या कोरीव काम त्याला केलं आणि त्याला जर तुम्ही शाई लावली आता मी नैसर्गिक रंग बनवतो हरड्यापासून सुंदर शाई बनते. हरडे भिजत टाकायचे आणि मग गंजलेल्या जर लोखंडाच्या कढईत वगैरे तुम्ही उकळले किंवा गंज असलेले खिळे त्याच्यात टाकले तर अत्यंत अप्रतिम देखणी काळी शाई मिळते. अगदी तुम्ही वापराल तेवढी तुम्हाला मिळते. उगाच विकत आणू नका काळ्या शाया. सरळ घरी तुम्ही आरामात करू शकता. या हरड्याच्या ऐवजी तुम्ही मायफळाची पावडर सुद्धा वापरू शकता आणि त्याच्यामध्ये असतं टॅनिन हरड्यामध्ये असतं टॅनिन आणि या गंजलेल्या खिळ्यामध्ये असतं फेरिक. तर फेरिक टॅनेट असं तयार करतं आणि मग त्याचे विविध रंग होऊ शकतात. मग त्या टॅनिनच्या तीव्रतेप्रमाणे डार्क किरमिजी ते डार्क काळा रंग बनतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही वैविध्य आणू शकता. तुम्ही लिंबाचा रस वापरला तर त्या किरमिजी छटा येतात सुंदर. तर म्हणजे वेगवेगळ्या रंगांचा वापर करणं आणि त्याचं माध्यम चूज करणं आणि ह्याच्यातनं तुम्ही अगदी रंगांचं विविधता आणू शकता. पारिजातकाची झाड आहे तर त्याची पानं सुद्धा सुंदर हिरवारंग देतात. त्यांच्या फुलांच्या केशरी देठापासून अतिशय सुंदर पिवळ्या आणि केशरी छटा तुम्हाला कागदावर आणू शकतात. तुमच्याकडे भेंड नावाच्या जर फळाचे झाड असेल तर खूप छान भेंडापासून पिवळा रंग मिळतो आणि ह्या पिवळ्या रंगात चुन्याच्या थोडस जर पाणी घातलं तर अतिशय डार्क ब्राऊन कलरचे तुम्हाला शेड्स मिळतात. तर असं तुम्ही खूप सगळं वैविध्य त्यातलं ऍसिडिटी आणि अल्कलिनिटी बदलली तर त्या रंगांचे अनंत प्रकार तुम्हाला तुमच्या परसबागेतच असतात एक सगळी झाडं आणि ती
सगळ्यांचा एकच हे असतं, हे टिकणारे किती. तर मी लोकांना विचारलं, तुम्ही किती टिकणार आहात? हा प्रतिप्रश्न अवमानकारक नाहीये, पण आपल्याला उगाच असं वाटतं की आपलं वय आहे 100, पण केलेल्या वस्तूने मात्र 1000 वर्ष टिकावं, असं काहीतरी त्या आपण एका गैरसमजात आहोत. आणि ते पृथ्वीला घातक ठरते. म्हणजे वापरायची वस्तू, पाणी प्यायचं 1 मिनिटाकरता आणि त्याची बाटली 1000 वर्षांनी डिकम्पोज होणार, असं काहीतरी आपल्याकडे विलक्षण विरोधाभास दिसतो. तर टूल्स बद्दल, तर टूल्स तुम्हाला हरघडी तुम्हाला वेगवेगळी मिळू शकतात. आधी तुम्ही म्हटलं तसं की मस्काला लावायची जे सुरी असते, तिने पण खूप सुंदर कॅलिग्राफीच्या तुम्हाला रेषा मिळू शकतात. तुम्हाला वेगवेगळ्या प्लास्टिक बॉटल कापून त्याच्यापासून नीट करू शकता. तुम्ही एक्सरे फिल्म कापू शकता. नंतर आपली जी डेबिट क्रेडिट कार्ड असतात, त्या कार्डापासून पण तुम्ही सुंदर लेखन सामान तयार करू शकता. तर तुमच्या काड्या पेट्या असतात किंवा स्टिक्स असतात किंवा काय म्हणतात त्याला, तुम्ही चायनीज स्टिक लांब मिळतात, त्याला कबाब त्याच्यावर अडकवतात, त्या स्टिक्स असतात, त्याचा वापर तुम्ही सुंदर कॅलिग्राफी टूल्स म्हणून करू शकता. अनेक गोल काट्या एकत्र बांधून किंवा त्याची गोळी करून अतिशय वेगवेगळी टूल्स तुम्ही करू शकता. तुम्ही जुने कंगवे वापरू शकता. तुम्ही दाढीच्या जे रेझर असतात, त्याला अतिशय सुंदर खाचा असतात, त्याचा तुम्ही वापर करून सुंदर तुमची करू शकता. तर कॅलिग्राफी करायला अनंत स्कोप आहे आणि वेगवेगळ्या शाळा तुम्ही करू शकता. तर पिंपळाची साल सुंदर उकळली तुम्ही, अतिशय ब्राऊन सुंदर तुम्हाला छटा मिळतात. इनफॅक्ट संन्यासी लोकांचं जे भगव वस्त्र असतं, ते पिंपळाच्या सालीत जर उकळून केलेलं असेल, तर ते जसं जसं त्याचं वय होईल तसं तसं ते खुलत जातं. नैसर्गिक रंगामध्ये भारताचं जे अमूल्य योगदान आहे, ते तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणावरून सांगतो की भारतामध्ये पितांबर हा पिवळा असतो. विष्णूचा पितांबर आपण कार्तिक म्हणतो पिवळा पितांबर त्याचा गगनी झळकला. तर याच्यात मोठं श्रेय भारताचं आहे, कारण भारत असा देश आहे की ज्याने मॅनमेड जो कलर जो आहे, तो मॅनमेड कलर्स निसर्गाच्या सगळ्यात जवळचा जर बनवला असेल भारतीय इतिहास, भारतीय नव्हे पूर्ण मानवजातीच्या इतिहासात, तर तो पितांबराचा पिवळा रंग. आणि तो कसा करत असत तुम्ही, तर गाईला आंब्याची पानं खाऊ घालत, म्हणजे चाऱ्याऐवजी आंब्याची पानं खायला घालायची, आणि मग तिला तिचं जे गोमूत्र आहे त्याच्या बरोबर जर सिल्क उकळलं गेलं, तर त्याला जो पिवळा रंग आहे, तो मानवी इतिहासातला म्हणजे नैसर्गिक घटक असलेला आणि निसर्गाच्या सगळ्यात जवळचा कुठला जर मॅनमेड रंग असेल, तर तो पितांबराचा पिवळा रंग. आणि तो वर्षागणिक अजून फुलत जातो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तो हे नाही होत, टीका नाही होत, वैशिष्ट्य आहे. त्यावर अल्ट्राव्हायोलेट वगैरेचा काही रेंजचा परिणाम नाही होत. आणि अशी आपली प्रचंड म्हणजे संपदा होती. इजिप्तच्या थडग्यांमध्ये भारतात रंगवलेल्या सिल्कच्या हत्तींच्या उठावाचे हे मिळालेले नमुने. म्हणजे इजिप्शियन्सना त्यांच्या रॉयल्सना जेव्हा लपेटायचं होतं, तेव्हा सर्वोच्च असं वापरलं गेलेलं काय सुंदर होतं, तर ते भारतीय सिल्क वस्त्र होतं. म्हणजे हे खूप कमी जणांना माहिती आहे की जेव्हा इजिप्तचे राजे, म्हणजे त्यातले सगळ्यात श्रीमंत आणि जे होते, ते घ्यायचे वस्त्र भारतात, कारण ते त्याची क्वालिटी सर्वोच्च असायची. त्याला जे रंगवायचे, तर ते नीळ हा भारतीय होते, आणि निळीपासून केलेले रंग पण नैसर्गिक आहेत. आणि चंपारण मधलं गांधीजींचं आंदोलन तेवढं आपल्याला माहिती आहे, पण निळ नक्की कशी बनते, कशापासून बनते, ती किती वेळ लागतो बनवायला, आणि
ती कशी कशी माठात गाडून ठेवतात ते निळीची हे असलेलं पातेली आणि ते अनेक वर्षांनी ते अजून ते खुलत जातो रंग. अशी सगळी भारतीय निसर्ग रंगांमध्ये हे आहे. मग हे असं निसर्गावरचं जे तुमचं प्रेम आहे ज्याच्यामधनं तुम्ही रंग शोधता त्याच्याच पासन मग हे कागदी फर्निचरचं तुम्हाला वेळ लागला? नाही कागदी फर्निचर आधी बनलं आणि मग ते रंगवावं कसं तर त्याचे शोध घेता घेता नैसर्गिक रंगांचा परिचय झाला आणि तो एवढा निकटचा झाला की मग त्याने चित्रकारी मग हे कसं काय बदलं कागदी फर्निचर? कागदी फर्निचर पण हा प्रवास कसा होता, ओरिगामी पुस्तकं चाळता कुठेतरी कागदी फर्निचरचा उल्लेख झालेला आणि मग कागदी फर्निचरच्या शोधात मी लागलो की बाबा काय नक्की आहे. तर असं लक्षात आलं अरे कागद हा लाकडाचं प्रारूप आहे किंवा रूपांतरित भाग आहे. तर कसं काय बनतं आणि ह्याचा सगळा अभ्यास केल्यावर लक्षात आलं अरे कितीतरी जण कागदाचं फर्निचर बनवतात, चला आपण बनवून बघूया म्हणून आम्ही छोटस स्टूल तयार केलं आणि ते खूप उत्तम झालं आणि आम्हाला लोकांनी सांगितलं अहो हे खूप सुंदर आहे हो, आम्हाला मिळेल का असं. मग अजून त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केले गेले. हा भावेंचा शोध मुळीच नव्हे, कारण कागदाचं फर्निचर फार पूर्वीपासून बनवलं जात होतं आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे याला खूप छान रूप दिलं एका शिक्षकाने आणि तेही ड्रॉइंग शिक्षक होते. तुम्हाला गंमत सांगतो या कागदाच्या फर्निचरची. तर हे झिम्बाब्वेमध्ये एका खेडेगावात गेले आणि ते ड्रॉइंगचे टीचर होते आणि त्यांनी बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स वगैरे केलेलं आणि इंग्लंड मधली पदवी घेऊन ते त्या गावामध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेले आणि त्यांनी सांगितलं उद्या तुम्ही ना कोरा ड्रॉइंग पेपर आणायचा आहे प्रत्येकाने आणि रंग असं तुम्ही उद्या घेऊन या. तर त्यांच्या लक्षात आलं ते एवढं खेडेगाव आहे की अख्खा ड्रॉइंग पेपर कोरा हा त्यांच्या आई बाबांनी पण नव्हता बघितला, त्यांनी तर सोडाच. आता काय करणार बुवा, तुमच्याकडे कोरा कागदच नाही तर यांना मी चित्रकला शिक्षक म्हणून काय देऊ, तो मला काय करता येईल. मला काय करता येईल ह्या प्रयत्नात त्यांनी वेगवेगळे कागदाचे प्रयोग तयार केले की बाबा काय करता येईल मला की यांना. मग कुठे कार्टनच्या पाठी पांढरा कागद आहे का असं लक्षात करता त्यांना एक्सपेरिमेंट करता त्यांच्या लक्षात आलं की कागदाचं फर्निचर आपल्याला बनवता येतं आणि आपण हे शिकूया त्यांना, कारण हे अवेलेबल आहे. ड्रॉइंग कागदच नाही, त्या आफ्रिकेतल्या जंगलातल्या शाळेमध्ये तिकडे त्यांना कागदाचे रिकामे खोके वगैरे मिळत असत, कारण फॉरेन एड यायची त्या कॉर्गेटेड बॉक्स मध्ये. मग त्यांनी ते फर्निचर कसं करावं याचे शोध घेतले, याच्यात एक्सपेरिमेंट केले आणि त्यांनी मग हे पुढे नेलं. त्यांनी जे काम केलंय त्याच अनुकरण करतोय मी आणि नशिबाने भारतासारख्या देशात कागदी वेस्ट हे खूप आहे आणि कागदाचं घरच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे वेस्ट आहेत ते धारावीसारख्या ठिकाणी जातात आणि मला प्रवासाची आवड आहे आणि हे सगळं मला शोधल्यावर मिळायला लागलं. म्हणजे इतकं झालं की मोठाले कागदाचे ड्रम्स त्याच्यात केमिकल ग्रॅन्युल्स पॅक करून देतात, ते काम झाल्यावर तर वेस्ट होतात. मग ते मी आणायला लागलो, ते सरळ करायला लागलो. मग त्यांची वरची डोकी चांगली होती, ते सुलाला वापर करायला लागलो आणि जे बाजूचे जो अंग आहे ते सरळ करून ह्या असं जे कडक वाटतंय त्याचे सरफेस बनायला लागले. अशाने माझं अजून स्ट्रॉंग झालं. म्हणजे भावे तुम्ही लाकूड वापरता नक्की 100% असं म्हणायला लागेल, तर त्याचं चांगलं मजबूती आहे. हे कागदाचं फर्निचर म्हणजे पेपर मॅश पासून बनलेलं आहे का वेगळ्या काही पद्धती? हो, तर पेपर मेश हा जो प्रकार आहे तो वेगवेगळे कागदाचा लगदा करणं आणि सुकवणं हा झाला पेपर मेश. पण पेपर मेश अतिशय ठिसूळ असतो आणि असा गोवरी सारखा असतो. तुम्ही जर शेणाची गोवरी बघितली असेल तर ती कशी ठिसूळ असेल, ती मध्ये मोडता येते. तद्वत पेपर मेश होऊ शकतो. त्यात खळ घातली तर तो कडक होतो, पण त्याचा कडक याचं रूपांतरापेक्षा आपण मैदा पाण्यात तर त्याच्याऐवजी लेअर्ड फर्निचर हे जास्त स्ट्रॉंग असतात, ते जास्त टिकाऊ असतात. कागदाचं स्ट्रेंथ असतं ते टिअरिंग फॅक्टर आणि बस्टिंग फॅक्टर या दोन प्रकारात असतात. म्हणजे फाडण्याचा श्रम किती लागतोय
किंवा एखादा कार्ड सारखं कडक घेतला आणि त्याला भोग पडायला किती वेळ लागतो. बस्टिंग फॅक्टर, काही अतिशय तलम कागद असतात पण त्यांचा बस्टिंग फॅक्टर खूप असतो जास्त. आणि मग त्याचा वापर करून ड्रम्स वर वाजणारे कातड्याऐवजी ते वापरतात. हा, सेल्युलोज सारखे काही फिल्म्स आहेत कागदाचे, तर त्याच्यावर ध्वनी निर्माण होतो. पण त्याचा टिअरिंग फॅक्टर फार वाईट असतो कारण तो सहज काढला जातो, पण बस्टिंग फॅक्टर खूप जास्त. तर असं वेगवेगळे ते स्ट्रेंथ मोजण्याचे पॅरामीटर्स आहेत. कागद कसा तयार होतो तर कागदाचे चूर्ण करतात पूर्णपणे, ते NaOH मध्ये उकळतात. NaOH म्हणजे कॉस्टिक सोडा आपला. आणि ह्या उकळण्यामध्ये त्या पेशींच्या भिंती विरघळतात आणि आपल्याला टिश्यू वेगवेगळे मिळतात. ते कशाने बांधलेले गेले असतात तर त्याला म्हणतात ग्लुटेन. आता पेशींचं ग्लुटेन आपण नष्ट केलं, ते एका चाळणीवर घेतलं, त्याला प्रचंड दाब दिला, त्याला बाहेर काढून त्याला ब्लीच केलं की आपल्याला आपल्या स्वच्छ पांढरा कागद मिळतो. आणि याला जर आपण ग्लुटेनची जोड दिली, ग्लुटेन म्हणजे काय, स्टार्च उकळलं आपण तर ग्लुटेन तयार होतं. आणि हे जर ग्लुटेन वापरलं आणि वेगवेगळे तंतूंचे वेगवेगळ्या प्रकारे जोडणी केली तर आपल्याला सुंदर स्ट्रॉंग कागद मिळतो. तर बरेच सगळे कागद एकत्र केले की कार्ड होतं, अनेक कार्ड एकत्र केली की बोर्ड मिळतो, आणि अशा बोर्डांपासून आणि स्ट्रॉंग नळ्यांपासून फर्निचर बनतं. तर ह्या नळ्या कुठे मिळतात तर धारावीत जे कापड व्यापारी असतात त्यांचं कापड वापरल्यावर उरलेले भेंडोळी असतात कागदाची, ती मी विकत आणतो. किंवा ती नसतील तर कागदापासून पण तयार करण्यासाठी पण प्रयत्न केलेले आहेत. कागदाच्या सुरमळ्याच आहेत त्या, फक्त अनेक लेअर झाल्यामुळे त्यांच्या भयंकर मजबूती आहे. तर अशा मजबूत नळ्यांपासून त्या पोकळ असतात ना, मग त्याच्यात कशी पोकळ वस्तू या भरीव वस्तूंपेक्षा अतिशय मजबूत असतात. हा पहिला सिद्धांत आहे. बऱ्याच जणांना त्याची कल्पना नसते, पण एखाद्या पहारीपेक्षा त्या पहारीच्या जाडीचा पाईप असतो तो जास्त स्ट्रॉंग असतो. तर आपल्याला आपला स्ट्रॉंग जो आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, तर त्याचा कस पण या पेपर फर्निचर मध्ये लागतो. आता एखादं पेपर फर्निचरचं वर्कशॉप जर झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी गोष्टी शिकता येतात की जो इंजिनिअरिंग मध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो, नंतर त्याची जी रचना असतात त्याच्यामध्ये त्रिकोण किती आहे, त्याच्यामध्ये पोकळ्या किती आहे, तर ह्या सगळ्या आधारावर त्याची मजबूती ठरत असते. आणि मी जी काही स्थूल बनवले त्याचं स्ट्रक्चर आहे डायमंडचा. म्हणजे डायमंडचा जो स्ट्रक्चर असतो तो जगातला सगळ्यात स्ट्रॉंग म्हटलं मानला जातो. आणि त्याची उपयोगिता जर तुम्ही तुमच्या स्ट्रक्चर मध्ये कराल तर ते अतिशय स्ट्रॉंग होतं, मजबूत आहे. तुम्हाला आयफेल टॉवरचं उदाहरण सांगतो की आयफेल टॉवरचं डिझाईन काय आहे तर आपलं सगळं वजन जे असतं ते आपल्या घोट्यावर येतं, हाडातर्फे आपल्या घोट्यांच्या ह्याच्यावर येतं. तर तिथे जर हाडाचा तुम्ही जो स्लाइस काढले तर तुमच्या असं लक्षात येईल अनेक त्रिकोणांचा मिळून तो हे तयार होतो. हाडांचे पोकळ्या असतात आणि त्या पोकळ्या अशा प्रकारे असतात की त्रिकोण भीतीने तो बनतो. शेवटी त्या डिझाईनवर आयफेल टॉवर बनला गेला. लोकांचा असा गैरसमज होता की एवढं सगळं वजन आहे, लोखंडाचंच आहे सगळं, खालचं लोखंड त्या भाराने पिचून जाईल. पण तसं झालं नाही, कारण त्याच्या मागे आहे त्रिकोणी आणि त्याच्या मागे आहे बोन स्ट्रक्चर. खूप कमी जणांना माहिती आहे की निसर्गाच्या याचा वापर करून कोबीने माणसाने केला. तसंच जितके त्रिकोण असतील आणि तुमचं स्ट्रेंथ घेणारे जे फॅक्टर्स असतात त्याने तुमच्या वस्तू दणकट बनवत असतात. तर कागद हा दणकट बनू शकतो पण त्याच्या पण काही लिमिटेशन्स असतात कागदाच्या. तर त्या पार करण्याचं काम डिझाईन करत असतात. आणि तुम्ही खूप सगळे डिझाईन्स जर शोध घेतला तर तुम्हाला तुमच्या वीक वस्तू पण स्ट्रॉंग करणं शक्य होतं. उदाहरणार्थ तुमचा मोठा जर बाग करायचा असेल आणि त्याचा जर पुठ्ठा वाकणार असेल तर त्याला खाली नळ्यांची जोड द्या, तुम्ही तो स्ट्रॉंग करा.
अशा पद्धतीने आपण आपली बुद्धी वापरून आहे ती वस्तू स्ट्रॉंग करू शकतो आणि त्याच्यावर म्हणजे आमच्या स्कूलावर 4 माणसं उभी राहू शकतात वा. ताकदीने. म्हणजे आणि हा हे 20-20 वर्ष टिकतंय. 20 वर्ष टिकतं. 20 वर्ष टिकतंय आणि परत अजून काही वर्ष ते रिफर्बिश करून वापरू शकता तुम्ही. बरोबर. म्हणजे आपला असलेला जो छंद आहे त्या छंदामधून एक खूप पर्यावरणपूरक सुद्धा हे काम होत आहे. पर्यावरण पूरक तर आहेच कारण आपण प्रचंड प्रमाणात आधी कागद वापरतो. हे कागद तयार करायला जंगल कापतो आणि परत हे वाया घालवून एक प्रचंड मोठे आपण डंपयार्ड तयार करतो. आणि असं लक्षात आलंय अमेरिकेत की त्यांनी मोठे डंपयार्ड्स मध्ये मोठ्याल्या विहिरी खोदल्या आणि त्यातलं मटेरियल बाहेर काढलं आणि त्यांच्या लक्षात आलं की इतका विषारी भाग त्याच्यात तयार झाला की त्यात कुजणं बंदच झालं. 25-30 वर्षाच्या डिरेक्टर तशाच्या तशा त्यांना मिळाल्या. म्हणजे ओल्या झाल्या पण त्या अजिबात पर्यावरणात मिसळून नाही गेल्या. तर अशा तऱ्हेने आपण जर हा भाग जर वगळला आणि त्याचा पुनर्वापर केला कागदाचा तर आपण खूप मोठं जंगल ऱ्हासापासून वाचू शकतो. कारण एवढ्या बसण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही कागदाच्या केल्या तर एवढं लाकूड वाचेल. आणि लाकूड फार महत्वाचं आहे. पृथ्वी आता तापत चालली आणि त्याला थंड करण्याचं काम झाडच करते आणि झाडं जेवढा कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे ठेवतील तेवढं अजून कोणी सहज शक्य करत नाही. तर हे पर्यावरणपूरक आहे. बरं ह्याच्यावर जर मुलं जर पडली चुकून तर हे एवढं इजा देत नाही जेवढं लाकूड अल्युमिनियम किंवा लोखंड देत. असं तरी हे चाइल्ड फ्रेंडली पण आहे. पेपर फर्निचर हे मजबूत असतंच कारण ते लाकडापासून बनतं आणि लाकडाच्या वस्तू तर प्रचंड वर्ष टिकतात. तसंच कागदाचंही आहे. इतकं आहे की मी म्हटलं तसं इजिप्शियन थडग्यांमध्ये जो पेपर आपण हा शब्द वापरतो तो ऍक्च्युली पायप्रस नावाच्या झाडापासून बनवलेला तो रोल असतो किंवा त्याचे धागे त्याच्यावर एकमेकांवर ठेवून तो कागद बनवतात. ते 4000 वर्ष जुने पण शिल्लक आहेत. म्हणजे आपण जर त्याला योग्य परिस्थिती दिली तर कागदही पुष्कळ टिकतो आणि हल्लीच्या फास्ट युगामध्ये तर तो नक्कीच जास्त टिकतो. म्हणजे लोकांना दर 6 महिन्याला 8 महिन्याला नवीन मोबाईल हवा असतो. ते जे 20-20 वर्ष आणि त्याहून अधिक जर टिकणार असतील तर हे खरोखर पृथ्वीची सेवा आहे. कारण ही आपण जितकी करू तितकी झाडं वाचणार आहे आणि झाडं वाचतील आणि पर्यावरण आपलं नीट होईल आणि आपण जपू शकू ते घरी राहून सुद्धा. म्हणजे असं कोच एन्व्हायरमेंटलिस्ट ही एक मानाची शिबी आहे. एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे काही कामच करत नाही. ज्यांना फक्त कोचवर बसायचं बाकी काही करत नाही. पण घरात राहून सुद्धा तुम्ही झाडं वाचवू शकता. कारण तुम्ही कागदाला जर परिवर्तित केलं किंवा रिसायकल केलं किंवा त्याच्यापासून काही उपयुक्त वस्तू बनवलीत आणि त्याचं जर आयुष्य वाढवलं तर ही खूप मोठी सेवा होईल पृथ्वी करता आणि त्याची आता नितांत गरज आहे. तर असं हे कागदाचं फर्निचर आहे. पण मी असं ऐकलं की तुम्ही तर सर्व्हिस करता. मग हे सगळं उपद्रव कसा काय सांभाळता? ह्याच्यातला उपद्रव हा शब्द आहे हा माझा आहे कारण हा डिझायनिंग पार्ट आहे तो उपद्रव मी करत असतो आणि सौभाग्यवती भावे हे सगळं करतात आणि त्याचं श्रेय मात्र मी अगदी घेतो. असं सगळं तो प्रकार आहे. तर डिझाईन माझे सगळं व्यवस्थित करण्याचं काम प्रत्यक्ष त्या करतात आणि मी त्यांना थोडंफार मदतीचा हातभार लावतो. इकडून तिकडून वस्तू आणण्यात वगैरे तेवढ्या मुद्द्यात मदत मर्यादित असतो. तर अशा तऱ्हेने वेगवेगळे छंदांना घेऊन म्हणजे कागदाचं फर्निचर तर आहे किंवा नैसर्गिक रंग आहे त्याचा रंगांच्या विविध तऱ्हा आहेत अशा आहेत. याच्या व्यतिरिक्त आयुर्वेद आहे, पुस्तकं वाचणं आहे, पुस्तकं विकत घेऊन देणं आहे. मला नर्मदा परिक्रमा हा विषय नितांत आवडतो आणि नर्मदेविषयी काही असेल तर ते म्हणजे ते अतिशय आग्रहाने मी वाचत असतो, पाहत असतो आणि त्याला काही मदत करता आली तर ती करत असतो. आणि याच संदर्भात मला अनेक नवीन
मित्र मिळाले की जे आध्यात्मिक हे देतातच प्रत्येक गोष्टीला, पण त्याने आपल्या जीवनाला इतकं म्हणजे नर्मदेचा परिस्पर्श होण्याची प्रत्येकाच्या जीवनात गरज आहे. कारण आपल्या हिंदू धर्माची जी संस्थापना झाली ती ह्या नर्मदेच्या स्पर्शाने झाली आहे. आद्य शंकराचार्यांनी नर्मदा परिक्रमा केली. त्याच्या अगोदर त्यांना नर्मदे किनारी त्यांचे गुरु मिळाले आणि गुरुकडे विद्या घेऊन नर्मदा परिक्रमा करून मग त्यांनी हे 4 जे आश्रम आहेत आपले किंवा धाम आहेत त्याची स्थापना केली. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे देण्याचं किंवा दान प्रवृत्तीची ज्या काही ह्या आहेत संकल्पना ज्या आद्य शंकराचार्यांनी करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या नर्मदा परिक्रमेवर आधारित आहेत. आपल्या हिंदू धर्माला जी लखलखती जी किनार जी आहे अध्यात्माची ती नर्मदा परिक्रमेची आहे. हे खूप कमी जणांना ठेवलं, तर त्याची मला खूप आवड आहे. या व्यतिरिक्त असं बघायला गेलं तर काही दगडांची आवड आहे. दगड जमवणं वेगवेगळे त्याच्याकरता भौगोलिक परिस्थितीच्या भारतातल्या ठिकाणी जाणं तिकडून दगड आणणं हा माझा एक आवडीचा छंद आहे. आणि ते करता करता खूपशा सगळ्या दगड जमवणाऱ्या लोकांची पण परिचय आहे आणि मग त्यांच्यामध्ये आदान प्रदान आणि मग वेगवेगळ्या दगडांविषयी माहिती आणि त्यांच्या स्फटिकांविषयी माहिती आणि त्याचं सौंदर्य निरखणं किंवा त्याचं रूपांतर करणं. म्हणजे दगडांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण घासून त्याच्यापासून वस्तू किंवा कडे करू शकतो. त्याला लॅपिडरी म्हणतात. तोही माझा एक जिव्हाळ्याचा विषय आहे, पण तो अजून मी फार त्यात पारंगत नाहीये. पण मला कधीतरी तो मी करेन. मला जेव्हा वेळ झाला तेव्हा दगडांना वेगवेगळे रूप देऊन त्याच्यातनं काही नक्कीच मिळेल. अजून एक अत्यंत म्हणजे महत्वाचा आणि आवडीचा विषय म्हणजे पक्षी आणि झाड. तर माझे वडील वैद्य होते त्यामुळे झाडांचा आमच्या जीवनात खूप मोठा स्थान आहे. औषधी झाडांचीच बनलेली असायची. वडिलांची रसौषधी नव्हती तर काष्ठौषधी होती म्हणजे झाडांपासून. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आमच्यावर खूप परिणाम झालेला. माझ्या वडिलांना खूप सगळ्या आवडी होत्या आणि मशीनवर कपडे शिवणं किंवा पिशव्या शिवणं मी सुद्धा केलंय थोडं. त्याची पण मला आवड आहे. वडिलांकडे चांबड्या शिवण्याच्या किंवा चांभाराच्या सगळ्या ह्या आयुध होती. प्लंबिंगचे सगळं सामान होतं. सुतार कामाचं होतं. त्यामुळे सुतार कामाचं असल्यामुळे आमच्याकडे नारळ आहेत तर ते कोरून त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं किंवा नारळ काढल्यावर जो किशी उरते तर त्याच्यातनं प्लांटर्स बनवणं वगैरे असे सगळ्या गोष्टी मला भरपूर आवडतात आणि त्या मी आनंद त्याचा घेत असतो. तर असं समोर जी वस्तू आहे आणि ती वाया जाणार आहे तर असं काही मला असं वाटत नाही कुठे वाया जाणारी वस्तू आहे. पण त्याचं रूपांतरण जर झालं तर ते सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे आणि ते अनुकरणीय आहे आणि मग त्याचाच मागोवा मी घेत राहतो. अतिशय बहुआयामी असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला अनेक छंद आहेत. तुम्ही पर्यावरणाचा सुद्धा विचारच करता. त्याच्याचबरोबर तुमचा व्यावसायिक जो काही उपजीविकेचं साधन आहे तेही तुमचं व्यवस्थितपणे चाललंय. तर या सगळ्या तुमच्या व्यक्तिमत्वाचा आमच्या श्रोत्यांना आमच्या प्रेक्षकांना आज खूपच उपयोग झालेला असू शकतो. कारण नुसतंच छंद हा भाग नाहीये जीवनाचा, तर त्याच्याबरोबर एक पर्यावरण रक्षणाचा एक वेगळा दृष्टिकोनही तुम्ही जपताय. त्यामुळे सर्व रसिकांना सर्व श्रोत्यांना आज असंच सांगावं असं वाटतं की तुमच्या छंदामध्ये तुम्ही रमावं, ज्याने तुमचं आयुष्यही समृद्ध होईल त्याच्याचबरोबर इतरांचंही आयुष्य समृद्ध करू शकता. आता तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काय सांगायचं या निमित्तानं? सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे आभार आणि जी मंडळी हे सगळं ऐकणार आहे तर त्यांना मी एकच सांगू शकेन की तुमच्या जर घराला अनेक जर खिडक्या छंदाच्या जर असतील तर ह्या छंदाच्या खिडक्या जरूर उघडा. त्यातनं नवीन क्षितिज, नवीन आकाश, नवीन नक्षत्र तारे तुम्हाला सतत दिसणार आहेत. त्याने तुमचं जीवन समृद्ध होणार आहे
आणि त्या समृद्धीला एक प्रेमाची आणि ज्ञानाची कास असते. जेव्हा जेव्हा तुम्ही छंद जोपासता तेव्हा तुम्ही ज्ञानार्जन करत असता, याबद्दल वाद नाही. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की छंदाचे मागोवा घेत आपण जरासे पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येतं, अरे बापरे, एवढं सगळं क्षितिज छंदाचं अजून आहे, उपलब्ध आहे पाहण्यासाठी, करण्यासाठी. तर अशा छंद प्रवासाला तुमच्या पण माझ्या खूप सगळ्या शुभेच्छा. आणि तुम्ही जरूर जरूर या छंद सरितांची परिक्रमा जरूर करा. तुम्हाला काही ना काही चांगलंच मिळेल आणि क्षेम आणि कल्याण सतत या छंदातून होत राहील. धन्यवाद.